चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसरातील संरक्षित राष्ट्रीय स्मारक असलेल्या पाटणादेवी येथील महादेव मंदिर रीळ बनवण्यासाठी ज्वलनशील पदार्थाचा वापर करून मशाली पेटवत मंदिराचे विद्रुपीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 5 ते 6 अनोळखी महिला पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय पुरातत्व विभागाचे एमटीएस बाळकृष्ण दामोदरच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली। राहुल गाडेकर या इंस्टाग्राम खात्यावर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे ही घटना उघडकीस आली। पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती मिळाल्यानंतर मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली असता गाभाऱ्यात व पायऱ्यांवर जळालेल्या कापडाचे काळसर ठिपके आढळून आले। संबंधितांनी वन विभाग किंवा पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता 4 ते 5 मशाली पेटवून मंदिरास हानी पोहोचवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाटणादेवी जंगल परिसरात महेश्वर मंदिर इथे विना परवानगी रील बनवला गेला होता। त्या संबंधाने पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी पोलीस स्टेशन इथे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथे 17/2/2026 रोजी येऊन तक्रार दिली होती की त्यांनी आमची कुठलीही परवानगी न घेता तिथे रील बनवले व तशी मशाले जाळून सदर मंदिराचं विद्रुपीकरण केलेलं आहे। त्याच्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिनांक 17/2/2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 223 तसेच प्राचीन स्मारक तथा पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष अधिनियमान्वये 1958 चे कलम 30(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तरी सदर गुन्ह्याचा तपास चालू असून त्यांनी जे दिलेले वेबसाईट होते इंस्टाग्रामचे त्याच्यावरून रील बनवणारे जे व्हिडिओग्राफर वगैरे त्यांचे आता आपल्याला नंबर वगैरे मिळाले, त्यांना आम्ही आता बोलवणार आहोत नोटीस वगैरे देऊन। त्यांनी ते आता तपासात सहकार्य केल्यानंतर पुढचा तपास करणार आहोत। किती लोकांना गुन्हा दाखल झालेला? तरी 4 ते 5 ते 6 महिला व पुरुष आहेत त्याच्यामध्ये। सर काय आव्हान करा? तर माझं जनतेला असं आव्हान आहे का गवताळा अभयारण्यामध्ये पाटणादेवी देवस्थान तसेच महेश्वर मंदिर आणि जे काही इतर पुरातत्व आहे मंदिर वगैरे आहेत तिथे ते पुरातत्व विभागाने बंदी केलेली आहे तिथे किंवा विना परवानगी तुम्ही कुठलीही रील करू नये किंवा त्याचं विद्रुपीकरण करू नये। तर माझं जनतेला आव्हान आहे की जर तुम्हाला असं काही असेल तर त्यांची रीतसर परवानगी घ्यावी, त्या व्यतिरिक्त तुम्ही तसे काय रील बनवू नये, नाहीतर असं जर काही झालं तर त्याच्यातून गुन्हा दाखल होऊ शकतो।